ओके. तो ह्या सेशनमध्ये आपण अर्थक्वेक अनालिसिस बाय एक्सेल मेथड बघतो. सो अर्थक्वेक अनालिसिस जे करणार आहे ते इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथडने आपण करणार आहे. हा एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला आपण जर बघितलं तर या प्रकारचं दिसतंय. यामध्ये आपण ऑलरेडी डेड लोड आणि लाईव्ह लोड अप्लाय केलेले आहेत. सो यामध्ये आपल्याला आता अर्थक्वेक अनालिसिस परफॉर्म करायचं आहे. तर अर्थक्वेक अनालिसिस करता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या स्ट्रक्चरचे सिस्मिक वेट कॅल्क्युलेट करायचे. मग एक्सेल मेथडने जर आपण परफॉर्म करणार असेल तर सिस्मिक वेट फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रत्येक कॉलमच्या जे काही पॉईंट आहेत कॉर्नर पॉईंट तिथे आपण कॅल्क्युलेट करतोय. मग ते क्रिएट करण्याकरता फर्स्ट ऑफ ऑल आपण सिलेक्टला जातोय. त्यामध्ये बीम पॅरलेल टू वाय ला सिलेक्ट करतोय. व्ह्यू व्ह्यू सिलेक्टेड ऑब्जेक्टला क्लिक करूया आणि याचे जे काही नोड्स आहेत नोडला आपण पिन सपोर्ट करून टाकतोय. तो सिलेक्ट केलाय. स्पेसिफिकेशन मध्ये पिन सपोर्ट आपण इथे असाइन करून टाकतो जेणेकरून आपल्याला तिथल्या रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करता येतील. आता आपल्याला आय एस कोड मध्ये दिलंय की जर आपण एखादं स्ट्रक्चर अनालाइज करतोय तर त्याचं सिस्मिक वेट हे डेड लोड 100% कन्सिडर करायचं आहे. बट लाईव्ह लोड हा फक्त 25% कन्सिडर करायचा आहे आणि तो लोड त्या पॉइंटला अप्लाय करायचा आहे. पण आपण हे दोन्ही लोड एकत्र करणार आहे विथ द हेल्प ऑफ लोड कॉम्बिनेशन. आपण लोडिंगला जातोय. लोड कॉम्बिनेशन केसला किंवा कॉम्बिनेशन केसला इथं क्लिक करतोय आणि याला इथं आपण नाव दिलं डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोड आणि या थ्रू आपण ते सिस्मिक वेट कॅल्क्युलेट करतो. सो डेड लोडला डबल क्लिक करा. लाईव्ह लोडला डबल क्लिक करा आणि इथे जो काही लोड केस आहे त्याचा फॅक्टर आपण 0.25 करतो कारण की जो काही इथे लोड कॅल्क्युलेट होणार आहे तो 25%च आपल्याला हवा आहे. याला ऍड करा. क्लोज करा. इथे अगेन आपण व्ह्यूला जाऊन डिस्प्ले होल स्ट्रक्चरला पण क्लिक करू शकतो याप्रमाणे. नेक्स्ट वन अनालिसिस अँड डिझाईनला जायचंय. त्यामध्ये आपण ऑलरेडी परफॉर्म अनालिसिसची कमांड इथे घेतली. आपल्याला जस्ट रन अनालिसिस करायचंय. सेव्ह बटनला क्लिक करायचं. तर इथे हे सेव्ह रन झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग म्हणा. डन करा. आता यामध्ये आपल्याला फक्त ह्या कॉम्बिनेशनचे रिझल्ट हवे. डेड लोड लाईव्ह लोड नको. सो सिम्पली आपण हे बॉटमचं बटन क्लिक करतोय तर हे अवेलेबल लोड केसमध्ये येऊन जातील. यालाच आपण डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोडला डबल क्लिक करूया. अप्लाय करतोय. ओके करतो. आता यामध्ये आपल्याला बेसिकली ह्या प्रत्येक नोडवर येणारे रिॲक्शन घ्यायचे. तर त्यासाठी आपण लेआउटला येतोय. यामध्ये इथे रिॲक्शन बटनला आपल्याला क्लिक करायचं. हे रिॲक्शन दिसत आहेत. आता रिॲक्शन इथे चेक करायचे आहेत. नेहमी लक्षात घ्या डेड लोड प्लस 0.5 लाईव्ह लोडच्याच रिॲक्शन हव्यात. बाकी कुठलेही आपल्याला रिॲक्शन नकोय. ओके. तो जर इथं डेड लोड पिन लोड लाईव्ह लोड असे असतील तर ते घ्यायचे नाहीत. आपल्याला फक्त कॉम्बिनेशन घ्यायचं आहे डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोड. आता इथं जो काही स्पेस आहे या स्पेसमध्ये आपल्याला इथे क्लिक करायचंय. कंट्रोल सी बटन प्रेस करायचंय. कॉपी करून घ्यायचं. तर कॉपी करून झाल्यानंतर इथेच आपण एक नवीन एक्सेल फाईल घेतोय आणि ह्या एक्सेल फाईलमध्ये जो काही डेटा आपण कॉपी केलाय तो इकडे पेस्ट करून घेऊया. इथे आपण कंट्रोल व्ही बटन प्रेस करतोय. आता यामध्ये आपल्याला जी काही व्हर्टिकल रिॲक्शन आहे ती रिक्वायर्ड आहे फक्त. तर इथे जो काही एफ एक्सचा कॉलम असेल तो डिलीट करून टाका. एफ वायचा कॉलम रिक्वायर्ड आहे. एफ झेडचा कॉलम आपल्याला नको आणि अदर कॉलम नकोच. त्यानंतर हे व्हर्टिकल रिएक्शन झाले तर याला आपण डिलीट करतो. त्यानंतर हा जो काही नाव दिसतो इथे डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोड हे पण आपल्याला नको आहे. हे आपण डिलीट केलंय. आणि इथे आता हा नोड नंबर 1 तर नोड नंबर 1 ला जी काही रिॲक्शन आहे ती वेटच्या स्वरूपात आपल्याला तिथे अप्लाय करायचे. तर सिस्मिक वेट जे असतं तर इथे आपण नाव टाकणार आहे फक्त वेट आणि हे जे काही रिॲक्शन आहे त्या कंट्रोल एक्स करून इथे आपण व्ही करतो आणि ह्या वेटला डबल क्लिक केलं तर हे झालं आपलं सिस्मिक वेट कॅल्क्युलेट. ओके. आता सिस्मिक वेट कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपल्याला परत स्टॅड प्रो मध्ये यायचंय. आपण अगेन अनालिटिकल मॉडेलिंगला क्लिक करतोय. आता हे जे काही सपोर्ट आपण असाइन केले ते मला डिलीट करायचे. तर आपण इथे अनालिसिस अँड डिझाईन मध्ये येतोय. सिम्पली स्पेसिफिकेशन मध्ये येतोय. स्पेसिफिकेशन मध्ये इथे मी कुठल्याही एका लोडला क्लिक करतोय. तर बघा याला कॅन्सल केलं तर इथे याच्या बॅक साईडला आपल्याला सपोर्टचा पेज दिसतोय. तर जे काही सपोर्ट आपण इथे अप्लाय केले ते मला नकोय. तर सपोर्ट 4 ला मी सिलेक्ट करतोय. डिलीट बटन प्रेस केलंय आणि याला ओके करून टाकलं. येस करून टाकलं आणि याला क्लोज केलं. तर काय झालंय जे काही पिन सपोर्ट आपण इथे असाइन केले होते ते इथून डिलीट झाले. सेकंडली लोडिंग पेजला यायचंय. जे काही लोड इथे आपण कॉम्बिनेशन घेतलंय तर हे कॉम्बिनेशन पण फर्स्टली डिलीट करून टाका. ते कॉम्बिनेशन पण आपण डिलीट करून टाकलं. नेक्स्ट वन आता याचमध्ये आपल्याला सिस्मिक डेफिनेशन ऍड करायचे. तर सिस्मिक डेफिनेशनला क्लिक करा. ऍड बटनला क्लिक करा. ऍड मध्ये इथे टाईप मध्ये आपण IS 1893/2016 कोड हा सिलेक्ट करणार आहे.
इथे आपण हा कोड सिलेक्ट केलाय. जनरेट बटनला क्लिक करायचं. जनरेटमध्ये इथे सिटीच्या ऐवजी आपण झोन घेतोय 3. रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर मध्ये आपण आरसी बिल्डिंग विथ स्पेशल मोमेंट रेजिस्टिंग घेतोय. इम्पॉर्टन्स फॅक्टर ऑल ओव्हर बिल्डिंग घेतलाय. रॉक अँड सॉइल टाईप मध्ये मीडियम सॉइल घेतोय. स्ट्रक्चर टाईप मी इथे सध्या तरी ऑल ओव्हर घेतोय. फाउंडेशन डेप्थ समथिंग आपण 1.2 or 1 मीटर कन्सिडर करूया आणि याला जनरेट म्हटलं. आता याचमध्ये याला ऍड बटनला क्लिक करायचं. तर हे झाले. आता इथं आपल्याला जे काही सिस्मिक वेट सांगतोय तर इथून आपण सिस्मिक वेट देणार नाही. सिस्मिक वेट ऑलरेडी आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतले. तर इथे आपण स्टॅट प्रो मध्ये या विंडोला क्लोज करायचं. आता याचमध्ये इथे आपल्याला लोड केस डिटेल दिसतात. आता या लोड केस डिटेल्स मध्ये आपल्याला डेड लोड करता आणि लाईव्ह लोड करता डेड लोड करता लाईव्ह लोड करता ऍड केलं. अर्थक्वेक करताच्या लोड केसेस ऍड करायचे. तर इथून ऍड न करता आपण थोडं स्टॅड एडिटरला जातोय. सो स्टॅड एडिटरचं बटन इथं आहे. सेव्ह करा. स्टॅड एडिटर मध्ये आपल्याला इथे फर्स्ट ऑफ ऑल डिफाईन IS 1893/2016चं बटन दिसेल. याला डबल क्लिक करा. इथे आलंय. आता या खाली आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ते जॉईंट वेट ऍड करायचे. तर इथं नाव टाका जॉईंट वेट, कारण की आपण ते पॉइंटला ऍड करतो. एंटर बटन प्रेस करा आणि जो काही एक्सेलचा डाटा आपण इथे घेतलेला आहे तो सगळा डाटा इथे सिलेक्ट करा. Ctrl+C बटन आपल्याला प्रेस करायचंय. कॉपी करायचंय. Ctrl+C आणि ह्याच्या खाली पेस्ट करून टाकायचं. तर हे झालंय पेस्ट. ओके. आता याच नंतर इथेच मी एंटर बटन प्रेस करतोय. आता इथेच आपण ही जी काही लाईन आहे लोड 1 लोड टाईप डेड टायटल डेड लोड याला सिलेक्ट केलं. Ctrl+C बटन प्रेस करतोय. ओके. Ctrl+C बटन प्रेस करून इथे पेस्ट केलं. लोड टाईप इथे आपण घेतोय सिस्मिक. इथे आपण नाव टाईप करून टाकतोय सिस्मिक. नाव देणार आहे आपण EQX. ओके. अँड देन इथेच परत एंटर बटन प्रेस करतोय. Ctrl+V केलंय. हे आपण लोडला 2 नाव देतोय. इथे आपण डेडच्या ऐवजी लाईव्ह घेतोय. सिस्मिकच घेतोय. सिस्मिक आणि इथे EQZ नाव देणार आहे. अर्थक्वेक इन झेड डायरेक्शन. ओके. त्यानंतर इथे आपल्याला परत दिसतंय लोड टाईप डेडचा आणि त्याचा नंबर आहे 1. तर त्याच्याऐवजी याला 3 करा, कारण की 1 2 3 या सिक्वेन्स मध्ये यायला पाहिजे. आणि इथे लोड 2 मध्ये लोड टाईप लाईव्ह आहे. याला नंबर देऊन टाकूया आपण 4. याला इथे सेव्ह करून टाका. ही विंडो क्लोज करायची. ओके. आता आपण स्टॅड प्रोच्या लोडिंग मध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला EQX नाव दिसतंय. त्याला क्लिक करा. ऍड बटनला क्लिक करा. त्यामध्ये इथे आपल्याला डायरेक्टली सिस्मिक लोडला क्लिक करायचंय. फॅक्टर 1 घ्यायचा आहे एक्स डायरेक्शनला. ऍड करा. क्लोज करा. नेक्स्ट वन EQZ ला क्लिक करायचंय. ऍड करायचंय. EQZ मध्ये इथे आपण सिस्मिक लोडला येतोय. झेड डायरेक्शन सिलेक्ट करा. ऍड करा. क्लोज करा. आता जे काही सिस्मिक वेट्स आहेत ते ऑटोमॅटिकली याच्या खाली आपण जॉईंट वेटच्या अंडर अप्लाय केलं. तर इथं आपण जर क्लिक केलं तर ते इथं 1 by 1 हायलाइट होताना दिसणार. आपल्याला जस्ट अनालिसिस अँड डिझाईनला जायचंय. रन अनालिसिस सेव्ह म्हणायचं. हे झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड. डन. अप्लाय. ओके. आणि याचमध्ये आपण जर इथे स्टॅट आउटपुटला गेलो क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला अगेन तो बेस शेअर वगैरे बघायला भेटणार. तिथे आपण खाली आलोय. इथं हा बेस शेअर आपल्याला बघायला भेटतो. याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. 127 समथिंग आणि इथे पण 127.18. तर या प्रकारे ही एक्सेल मेथडने आपण लोडिंग कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो आणि परफॉर्म करू शकतो अर्थक्वेक अनालिसिस.